शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम चिल्ड्रन ऑफ दिस ट्युटोरियल ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 of standard 5th. The lesson number 22, growth and personality development, and this is video number 3. So in this video we are going to study what is heredity. ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे मुलांनो, हेरिडिटी म्हणजे काय? तर इट इज द प्रोसेस ऑफ पासिंग ऑफ ट्रेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आता पॅरेंट्स म्हणजे काय? तर आपले पालक. आता तुमच्यापैकी बरेच जण बघा हां, एकतर कोणीतरी आईसारखं दिसत असेल किंवा कोणीतरी बाबांसारखं दिसत असेल किंवा कोणीतरी आजी आजोबांसारखं दिसत असेल, म्हणजे ग्रँड पॅरेंट्स दे आर ऑल्सो आवर पॅरेंट्स, बरोबर की नाही? किंवा कधी कधी असं होतं की डोळे आईसारखे असतात, केस बाबांसारखे असतात, रंग आईसारखा असतो. असं कुठलं ना कुठलं तरी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? गुणधर्म, वैशिष्ट्य हे जे असतात ना ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग म्हणजेच काय? त्यांच्या मुलांकडे येतात. आणि ही जी प्रोसेस आहे ना त्यालाच म्हणतात हेरिडिटी. being born with certain feature or traits in common with the members of our family is the heredity. म्हणजेच काय? being born म्हणजे आपण जन्माला येतो, काहीतरी फीचर्स म्हणजे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या असू शकतात? आपले केस, मग कुरळे आहेत केस का सरळ आहेत, छोटे आहेत का मोठे आहेत की म्हणजे लांब आहेत. त्याच्यानंतर केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, काही जणांचे घारे डोळे असतात, काही जणांचे काळे आपले नॉर्मल डोळे असतात, किंवा काही जणांचा रंग एकदम छान गोरा असतो, काही जण सावळे असतात. ही सगळं जो आपण डिफरन्शिएट करतो ना एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबरोबर ह्या काही गुणधर्मांवरनं, त्यालाच म्हणतात फीचर्स म्हणजेच ट्रेट्स. आणि तेच जे असतात की नाही ते काही सर्टन फीचर्स असतात आपल्या पॅरेंट्सकडे, आणि ह्या दोन पालकांकडनं, आई आणि बाबांकडनं ते आपल्याकडे येत असतात, बरोबर. आवर लुक्स अँड अदर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, जसं मी आत्ता सांगितलं आपलं दिसणं किंवा इतरसुद्धा, म्हणजे काही जण जाडे असतात, काही जण बारीक असतात, काही जण उंच असतात, काही जण ठेंगणे असतात, बुटकी असतात. अशा बऱ्याच फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात की नाही दॅट आर लाईक दोज ऑफ अवर पॅरेंट्स ऑर ग्रँड पॅरेंट्स. म्हणजे आपल्या एकतर आईबाबांसारखे असतात किंवा आजी आजोबांसारखे असतात. मग आजी आजोबा दोन्ही साईडचे, म्हणजे आईचे आईबाबासुद्धा आणि बाबांचे आईबाबासुद्धा, या दोघांकडनं सुद्धा हे सगळे कॅरेक्टरिस्टिक जे असतात, म्हणजेच हे सगळे ट्रेट्स जे असतात ते कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचतात, आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी. ओके. नो वन हॅज एनी कंट्रोल ओव्हर विच ट्रेट्स वी विल इनहेरिट अँड विच वी विल नॉट. याचाच अर्थ काय आहे की आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला आपल्या कुणाच्याच हातात नसतं की बाबा कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स माझ्याकडे येणार आहे किंवा कुठलं येणार नाही आहे. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की दोन सख्खे भाऊ बहीण जे असतात ना ते सुद्धा दिसायला पूर्णपणे वेगळे असू शकतात, कारण प्रत्येकाने घेतलेलं जे कॅरेक्टरिस्टिक्स असतं, काही जे ट्रेट घेतलेलं असतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये इनहेरिट जे झालेलं असतं ते डिफरंट असू शकतं, बरोबर. आता बघा हां, पीपल ऑफ वन फॅमिली शो सिमिलॅरिटीज इन मेनी वेज. म्हणजे एकाच कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये बरीच सिमिलॅरिटी, समानता दिसून येते. काही जसं मी म्हटलं तसं की काही आपल्या ग्रँडपॅरेंट्सकडनं आलेले असतात किंवा काही आपल्या पॅरेंट्सकडनं आलेले असतात, आणि म्हणूनच पीपल हू नो देम रेकग्नाइज अस इवन इफ दे हॅव नेवर मेट अस बिफोर. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण एखाद्या समारंभाला गेलो, एखाद्या फंक्शनला गेलो, फॅमिली फंक्शनला, आणि आपण त्या व्यक्तींना भेटत नसलो, पण ते लोक आपल्या आईबाबांना ओळखत असेल तरीसुद्धा ते लोक म्हणतात, अच्छा तुम्ही ह्यांचा मुलगा किंवा ह्यांची मुलगी का? कशावरनं ओळखतात बरं? येस, या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं, या फीचर्सवरनं, किंवा आपण म्हणू शकतो आत्ता नवीन शब्द शिकला, या ट्रेटवरनं आपण त्यांना ओळखता येतो. त्यामुळे ते आपल्याला पूर्वी जरी कधी भेटलेले नसले तरीसुद्धा ते आपल्याला बरोबर ओळखतात. आणि मुलांना तुम्हीसुद्धा हळूहळू जेव्हा मोठे व्हाल ना तेव्हा तुम्हीसुद्धा हे असं रेकग्निशन करणार बरं का. आणि ते बरोबर येतं, कारण का लुक्स सेम असतात किंवा कधी कधी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सेम असतात. त्यामुळे आपण लगेच ओळखू शकतो की बाबा हा ह्या फॅमिलीमधला आहे, किंवा ही ह्यांची मुलगी आहे, ही ह्याची बहीण आहे, अजून बरंच काही. इवन दो मेनी ऑफ अवर ट्रेट्स आर लाईक दोज ऑफ अवर फॅमिली मेंबर्स, नो वन हॅज एनी कंट्रोल. मी जसं म्हटलं तसं अजिबात आपल्याला कंट्रोल नसतो की काय बाबा माझ्याकडे कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे किंवा कुठलं ट्रेट येणार आहे, यावर कुणाचाही कंट्रोल नसतो. रादर कुणाला हे माहीतही नसतं की बाबा माझ्याकडे हे येणार आहे. आपल्या जन्माच्या वेळेला ते ऑलरेडी गुणसूत्र जे असतात ते ठरवत असतात. आता गुणसूत्र वगैरे हे एक आणखी नवीन वेगळा तो अभ्यास आहे, तो हळूहळू पुढच्या वर्षी जशा तुमच्या इयत्ता वाढत जातील तसं तुम्ही शिकणार आहात. ओके. आता आपण एक छान एक्झाम्पल घेणार आहोत बरं का. आता बघा हां, एक इंडस्ट्रियलिस्ट असतो,
म्हणजे छान एक इंडस्ट्री, म्हणजे छान त्याचा कारखाना असतो किंवा ऑफिस असतं, त्याच्यामध्ये त्याचा बिझनेस त्याला वाढवायचा असतो. मग त्याला काय करतो तो, 3 त्याचे जे काय असिस्टंट, म्हणजे जे काय त्याचं काम करत असतात, त्यांच्यापैकी तो ठरवतो की बाबा मी कोणाला ह्या फॅक्टरीचा किंवा ह्या कारखान्याचा हेड करू. म्हणून तो प्रत्येकाला, त्या तिघांपैकी प्रत्येकाला 5-5 लाख रुपये देतो. आणि तो काय म्हणतो की 1 वर्षभर मी तुम्हाला ह्या 5 लाख रुपयाचं तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा, आणि त्याच्यानंतर मी ठरवीन की काय काय कसं कसं कोण कोण करते त्याच्यावर. आता हा जो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो फर्स्ट असिस्टंट आहे. तो काय ठरवतो की मी आपलं सेफ करून ठेवतो, सेफ डिपॉझिटमध्ये ठेवतो, म्हणजे टेन्शनच नाही, सेफ राहतील पैसे. ओके. आता दुसरा जो आहे ना तो काय करतो, मी असं करतो की मी डबल करतो अमाऊंट, म्हणजे इयरली बोनसचं, आणि मग आपण ते आपल्या वर्कर्सला देऊ शकतो. आणि त्यामुळे मग मी माझी मनीसुद्धा खूप छान पद्धतीने वापरलं आहे असं मला वाटेल. आता तिसरा काय करतो माहिती आहे का, तिसरा काय करतो त्याच्यापैकी अर्धं जे आहे त्याच्यानं एक मशीन विकत घेतो. त्याच्यानंतर त्यामुळे त्याचं प्रोडक्शन काय होतं, मशीन वाढली म्हणजे त्याचं प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन वाढल्यामुळे काय झालं, डिमांड जास्त आली, सो प्रॉफिट मिळाला. प्रॉफिट मिळाल्यामुळे त्याने काय केलं, बँकेमध्ये काही सेफ ठेवले, काही वर्कर्सना दिले, काही वर्कर्ससाठी सेफ ठेवले. असं म्हणजे त्याने ह्या पैशांचा खूप छान पद्धतीनं वापर केला. मग आता मला सांगा मुलांनो, फर्स्ट असिस्टंट, सेकंड असिस्टंट का हा थर्ड असिस्टंट सिलेक्ट होणार त्या फॅक्टरीचा हेड म्हणून? ऑफकोर्स थर्ड असिस्टंट. बरं, आता ह्या गोष्टीमधनं तुम्ही काय शिकलात, तर आपण कसा विचार करतो त्याच्यावर आपलं सगळं पुढचं भविष्य अवलंबून असतं. म्हणजे आता तुमच्याबद्दल विचार करायचं म्हणजे तुम्ही जर छान अभ्यास केलात तर काय होणार आहे, तुम्हाला छान मार्क्स मिळणार आहे, सो तुमचं छान फ्युचर आहे. म्हणजेच काय, ह्या सगळ्याचा संबंध काय आहे, आपण पहिल्यापासून या लेसनमध्ये काय शिकतोय की स्किल्स तुम्ही कशा डेव्हलप करता त्याच्यावर तुमची डेव्हलपमेंट म्हणजेच प्रोग्रेस अवलंबून असते. मग आता बेटर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर काय काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ना, तुम्ही खूप छान पद्धतीनं गुड डाएट म्हणजे छान जेवण जेवलं पाहिजे. बिकॉज जर सगळे कॉन्स्टिट्युएंट्स तुमचे ॲडिक्वेट प्रॉपर प्रपोर्शनमध्ये इफ यू गेट, देन यू विल थिंक मोर प्रॉपरली और यू विल वर्क मोर प्रॉपरली. आणि इफ यू डू नॉट गेट एनी सच काइंड ऑफ न्यूट्रिशन किंवा एखादं कुठलं तरी कमी जास्त झालं तर इट विल लीड्स टू माल न्यूट्रिशन. मग तुम्ही सारखं आजारी पडणार. मग मला सांगा, जर समजा तुम्ही आता शाळेपुरता विचार करताय, छान अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही छान जेवला नाहीत तर तुम्ही सारखे आजारी पडणार, शाळेमध्ये येऊ शकणार नाही, अभ्यास होणार नाही. मग व्हॉट विल बी युअर फ्युचर? सो गुड डाएट मस्ट बी देअर. सेकंड वन, ॲडिक्वेट एक्सरसाइज. त्या आता खूप कठीण झाल्यात, त्यामुळे एक्सरसाइज करणं, खेळायला जाणं थोडा वेळ, योगा करणं जे आपण शाळेमध्ये करतोच रोज सकाळी, आता सध्याही आपण करतो आहोत, सो दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या काय आहे, स्टडी वेल, प्रॉपर स्टडी करणं ही खूप गरजेचं आहे. आणि डेव्हलप हॉबीज. आता ह्या सगळ्यामध्ये मी पहिल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपल्याला आपली स्किल कळली ना की बाबा मला हे आवडतं आहे, माझी ही हॉबी आहे, सो आपण ती डेव्हलप करायला लागतो. आणि ती डेव्हलप करायलाच पाहिजे, कारण प्रत्येकाकडे जरी सगळ्या स्किल्स असल्या तरीसुद्धा त्या डेव्हलप काही जणांनाच करता येतात किंवा रादर काही जणांनी करायला पाहिजेत. मग तिथे जाऊन पुढे काही फ्युचर आहे का हे आपण बघू शकतो. आणि अकॉर्डिंग टू दॅट वी कॅन डेव्हलप आवर पर्सनॅलिटी. आणि आपली पर्सनॅलिटी जेव्हा छान डेव्हलप होते ना, तेव्हा काय होतं बरं मुलांनो, आपण वी कॅन लिव्ह इंडिपेंडंटली, म्हणजे आपण आपलं स्वतःचं छान पद्धतीनं जगू शकतो. आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. लिव्ह इंडिपेंडंटली. जेव्हा तुम्ही छान स्वतः स्वतंत्र जगू शकता. पण हे सगळं कधी होणार, जेव्हा तुम्ही छान, तुमच्याकडे स्किल्स असणार, तुमच्याकडे छान पर्सनॅलिटी असणार, तेव्हाच हे सगळं होऊ शकतं ना. सो दिस ऑल थिंग्स आर मच मोर नेसेसरी फॉर बेटर पर्सनल डेव्हलपमेंट. आता युनिक पर्सनॅलिटी. काही जणांकडे ना खूप वेगळं काहीतरी असतं. म्हणजे आता तुमच्यापैकी पण काही जणं क्लासमध्ये पहिल्यांदा इथे समोर येऊन छान बोलू शकत असतील, किंवा काही जणं छान गाणं गाऊ शकत असतील, किंवा काही जणं छान नृत्य करत असतील, ड्रॉइंग करत असतील. अशी प्रत्येकाकडे युनिक पर्सनॅलिटी असतेच. आणि ही पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते बरं? इट इज डेव्हलप थ्रू द इंटरेस्ट अँड एफर्ट्स. इंटरेस्ट आहे पण तुम्ही एफर्ट्सच घेतले नाहीत, प्रयत्नच केला नाही, तर काय होईल बरं? काही होणार नाही ना. नुसता इंटरेस्ट असून उपयोग नाही. तर त्या इंटरेस्टला पुढे स्किलमध्ये जर डेव्हलप करायचं असेल तर यू शूड ट्राय, यू शूड डू एफर्ट्स.
Okay, we should learn what is good and what is bad. Of course, it is very necessary to learn what is good, म्हणजे काय चांगलं आहे आपल्यासाठी, काय वाईट आहे, हे सगळं कळणं गरजेचं आहे. आणि मुलांना हे आपल्याला हळूहळू अनुभवातनं कळतं. पण त्याच्यासाठी सध्या तुम्ही लहान आहात, बरोबर की नाही? मग आईवडील सांगतात, टीचर्स लोकं, ताई सांगतात की नाही, ते ऐकायचं. आणि ते सांगतात कशासाठी? तुमच्या चांगल्यासाठीच सांगतात. कधीतरी आपल्याला राग येतो आईवडील ओरडल्यानंतर किंवा आपल्या शाळेतले शिक्षक किंवा आणखीन कोणी मोठे ओरडल्यानंतर. बट त्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे दे नो व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. सो जे काय असेल ना, ते छान पद्धतीनं ऐकायचं. वी शूड पुट गुड थॉट्स इन टू प्रॅक्टिस. ऑफकोर्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की समजा आपण प्रॅक्टिस करतो आहे. बरं, प्रॅक्टिस करताना समजा एखादी मुलगी असं किंवा मुलगा काही असेल आणि त्याचं असं असेल की मला ना हे असंच करायचं आहे, तिच्यासाठी मला हे करायचं आहे, असं नाही. तिच्यावर किंवा कोणासाठी करण्यापेक्षा ना आपण स्वतःसाठी करायचं. स्वतःला आनंद मिळतो आहे ना, मग मला आवडतं आहे. ही काय झाली, तुमची गुड थॉट प्रोसेस झाली. आणि ही जेव्हा थॉट प्रोसेस छान होणार ना, तेव्हा ऑफकोर्स तुमची प्रॅक्टिससुद्धा खूप छान होणार. आणि मग त्याच्यानंतर काय होणार, तुमची पर्सनॅलिटी मस्तपैकी डेव्हलप होणार, तुमच्या स्किल्स डेव्हलप होणार अँड यू कॅन लिव्ह इंडिपेंडंटली. ओके, सो दॅट इज फॉर द टुडेज व्हिडिओ. थँक्यू.